नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून पौष्टिक असे लाडू। तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजलेल्या तांदळाचे पीठ, म्हणजे तांदूळ भाजून त्यानंतर ते मिक्सर मधून बारीक त्याची पावडर करून घेतले। गूळ लागणार आहे आपल्याला, खारीकची बारीक अशी भरड अशी पावडर करून घेतली, म्हणजे पावडर नाही करायची, असं भरड ठेवायचं आहे त्याला। त्यानंतर घरचं साजूक तूप, त्यानंतर काजू बदाम आणि पिस्ता कट करून घेतलाय, त्यानंतर खोबऱ्याचं किस घेतलाय, सुक्या खोबऱ्याचं किस, त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड, त्यानंतर किशमिश आणि बेदाणे। चला तर मैत्रिणींनो, आपण आता हे लाडू बनवायला सुरुवात करूया। तर आपण आता सर्वप्रथम घेऊया हे तांदळाचं पीठ। हे मी 1 वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे। हे पीठ बनवण्यासाठी मी रात्रभर पाण्यात तांदूळ भिजवत ठेवलेले होते। त्यानंतर सकाळी त्याच्यातून पाणी काढून त्यांना थोडे सुकून घेतले आणि मग गॅसवर मंद आचेवर त्यांना खरपूस खमंग वास येईपर्यंत भाजून आणि मग मिक्सरच्या भांड्यात बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे। तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत या पिठामध्ये खारीकची बारीक केलेली पावडर, त्यानंतर टाकणार आहोत सुक्या खोबऱ्याचं बारीक असं केलेलं किस, त्यानंतर टाकणार आहोत ड्रायफ्रूट कट करून घेतले आहेत ते टाकणार आहोत, त्यानंतर टाकणार आहोत आपण हे बेदाणे, आणि हा बारीक करून घेतलेला गूळ। गूळ तुम्हाला जसं गोड हवं असेल त्यानुसार घ्या, कारण कसं कोणाला कमी गोड लागतं, कोणाला जास्त गोड लागतं, तर आम्ही खूप कमी गोड खातो त्यामुळे। आणि त्यातही त्यामध्ये खारीकची पावडर, खारीक असल्यामुळे ते खारीक पण गोडच असतं, त्याच्यामुळे मग गुळाचं प्रमाण हे थोडं कमीच ठेवा, कारण खारीक सुद्धा खूप गोड असतं। तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही बनवू शकता। त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर, त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम करून घेतलेलं साजूक असं तूप। साजूक तूप असल्यामुळे या लाडूंना खूप अशी चांगली चव येते, तर तुम्ही सुद्धा असं साजूक तूपच वापरून बनवा, खूप चविष्ट बनतील। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण या तुपामध्ये एकत्र मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं। तर हे मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलेलं आहे। तर याचे आपण आता लाडू तयार करून घेणार आहोत। चला तर लाडू बनवायला आपण सुरुवात करूया। हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचं किस सुद्धा घालू शकता, पण कसं आहे ओलं खोबरे घातलं तर तुम्हाला ते लाडू जास्त दिवस टिकवता नाही येणार। जसं की ही लाडू खूप दिवस 8 ते 10 दिवस टिकतात, आणि जर ओल्या खोबऱ्याचं समजा मिश्रण तुम्ही घातलं, किस घातलं, तर तुम्हाला ते लाडू जास्त ठेवता नाही येणार, 1 ते 2 दिवसात तुम्हाला संपवावे लागतील। खूप पौष्टिक असे लाडू लागतात हे, तर तुम्ही सुद्धा बनवून बघा। तर बघा किती छान लाडू दिसतोय, आणि खायला सुद्धा खूप चविष्ट असा पौष्टिक असा लाडू। चला तर अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू तयार करून घेऊयात। आणि आपला लाडू छान दिसावा यासाठी एक मणुका सुद्धा लावलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही
लाडू आपला छान दिसावा त्यासाठी काजूचा काप करून किंवा बदामाचा एक काप अर्धा तुकडा करून तुम्ही लावू शकता। तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू बनवून झालेले आहेत। तुम्ही सुद्धा असे बनवा, खूप छान लागतात। लहान मुलांपासून ते म्हातारे माणसांपर्यंत कोणीही हे खाऊ शकतो। तर अशा प्रकारे आपले पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत भाजलेल्या तांदळाच्या पिठापासून। खूपच छान लागतात, तुम्ही सुद्धा करून बघा।